नमस्कार मित्रांनो, फाईन कनेक्टच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं क्रिकेट हा आपल्यासाठी एक महोत्सव आहे, IPL T20 हे सगळं चालू आहे. तर आज आपण डॉक्टर शैलेंद्र अतगावकर सरांबरोबर क्रिकेटबद्दल थोडं बोलू. सरांनी खूप सारे रणजी प्लेयर्स स्वतः ते क्रिकेट खेळत राहिले. तर आज मी थोडं बहुत डिस्कशन जे करणार आहे ते आपल्या इंडियन टीमच्या प्लेयर्सबद्दल करणार आहे. स्टार्टिंग फ्रॉम किंग विराट कोहली टू जस्टिन बुमराह. यांच्याकडे लोअर बॅक पेन लाईक विराट कोहलीचा 2019-18 पासून इफ आय एम नॉट रॉंग आतापर्यंत नेक्स्ट स्टिफनेस पर्यंत चालू आहे. बुमराह बिंग अ गुड बॉलर इज लोअर बॅक इज ऑलवेज इन इंजरी इन अ range where he can get injuries. Yeah. So I want to know more about this from you. No, I think कसं आहे ना की these are very high impact athletes आणि they are always on the go. Virat is playing cricket for so many years now. आणि when the news came 2018-19 I remember vaguely there was a cervical spine disc. मानेमध्ये छोटी डिस्क त्यांची स्लिप झाली होती आणि he was treated for that. But he is a fighter. So I think he is become vegan. त्यांनी त्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की ही फोकस्ड ऑन हिज फिटनेस लेवल, नेक एक्सरसाइजेस, अप्पर बॉडी. अँड इफ यू सी ॲट विराट आय डोंट थिंक इट विल स्टॉप हिम फ्रॉम स्कोरिंग मोर रन्स. बट सर्वाइकल स्पाइन डिस्क इज नोन बिकॉज ऑफ सर्टन शॉट्स वी प्ले or sometimes we don't get and some inadvertent jerk while running in between the wicket or some jump can cause acute disc, and that's very commonly seen in cricket. I think you have to be careful. But sometimes we really don't have control over these kind of injuries. हे होऊ शकतं असं म्हणजे काय, इट्स अ स्पोर्ट, तर दिस कॅन हॅपन. तुला सांगायचं म्हणजे की लोअर बॅकवरती इम्पॅक्ट जास्त येतो बॉडीचा. होल बॉडी वेट प्रेशर कम्स ऑन लोअर बॅक. त्यामुळे बुमराह अगेन डिस्क प्रॉब्लेम. इवन हार्दिक पांड्या, आय थिंक हार्दिक वॉज ऑपरेटेड इन 19 or something न्यूजमध्ये होतं आणि ही गॉट ऑपरेटेड आउटसाइड इंडिया. त्यावेळेस डिस्कचाच त्रास होता त्याला आणि नंतर ही केम बॅक. ओनली थिंग इज दॅट these people are very focused. They will do maximum amount of care when the injury happens and they really want to get back to the field back again. Yeah. What about the injury like fielder and bowler, like you just mentioned केलं जसप्रीत बुमराह और हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, ह्यांच्यावरती ही बॅकवरती हा खूप बॅकपासून नेक पर्यंत हे प्रॉब्लेम आलेच आहेत. व्हॉट अबाउट या दो दे आर व्हेरी यंग, तर इम्पॅक्ट एवढा जास्त असतो त्यांचा खेळण्याचा, प्रेशर्स आणि लॉट ऑफ टाइम बॅट्समन जे असतात लाईक श्रेयस अय्यर, अ पुल शॉट, की लॉट ऑफ टाइम बॅक गेट्स twisted and that can contribute to some amount of frictional wear on the joints, on the disc, and that friction leads to early wear in young age. All this, like Shreyas Iyer is so young, right? He plays so well, but he keeps getting this kind of back spasms and pain where he needs to take some injections or something. So even batsmen, even bowlers who are bowling like Jasprit and Hardik Pandya both got operated. I think when there is acute pain and pressure coming on the nerve, there it becomes very disabling pain. त्यांना मग रन करणंच काय, चालणं आणि ॲक्टिव्हिटी करणं पण कमी होतं. त्या ठिकाणी ॲडव्हान्स्ड मायक्रोस्कोपिक सर्जरी किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आपण करून त्यांना ठीक करू शकतो, विच इज रिक्वायर्ड फॉर लेस दॅन 5% पीपल ॲक्च्युली. क्रिकेटमध्ये पण मसल स्प्रेन्स, तो सचिन तेंडुलकरला जे आपण म्हणतो की स्पॉन्ड्युलोलायसिस, small amount of crack in the lower back. But he is continued with his rehab so well. He played for 24 years. And after diagnosis, around 15 years, he played cricket with that on and off pain. But activity, religious activity, sincerity to your fitness, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जे लोक नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतात, इंटरनॅशनल लेवलला, दे आर सिग्निफिकंटली फोकस्ड. So I want to tell patients who are suffering, they really can get better if they are focused to do a good rehab and meet a right doctor when you have this problem. अंगावर काढू नका, नुसतंच नको मला भीती वाटते असं म्हणू नका, कारण आपण जेवढं लेट करणार तेवढा हा त्रास वाढत जाणार. तर आता जर झाले द मेन क्रिकेटर, आय वॉन्ट आर जनरल पब्लिक, जे नॉर्मल ॲथलीट्स पण आहे जे जस्ट क्रिकेट खेळतात, दे ऑल्सो कम टू यू फॉर पुण्यात बीइंग क्रिकेट ग्राउंड अँड एव्हरीथिंग ऑलवेज देअर. पुण्यात पण खूप अकॅडमीज आहेत, खूप यंगस्टर्स पण येतात माझ्याकडे बॅक पेनला, रणजी, IPL खेळणारी पण आहेत आणि दे आर हॅव्हिंग दिस प्रॉब्लेम. सो आय थिंक दिस विल हॅपन बिकॉज इट्स अ स्पोर्ट वेअर देर इज लॉट ऑफ इम्पॅक्ट, लॉट ऑफ टाइम यू टू जम्प to even while doing fielding.
अँड दीज आर द नॅचरल स्पोर्ट्स इंजुरी विच कॅन हॅपन. त्याच्यात काही फॉल्ट नसतो. पण हाऊ टू अवॉइड, आय थिंक लिटल बिट ऑफ प्रिकॉशन्स, लिटल बिट ऑफ and that's a reflex also can help you for the acute injury. You have to be careful a little bit. For so many thousands of people playing nowadays, any ground you see, it's cricket which is ongoing. So you have to be a little careful. आणि थोडंसं टोन आणि स्ट्रेंथ त्याच्यावरती आपण मेहनत केली पाहिजे. ॲबडॉमिनल कोर आणि लोअर बॅक, ओके, नेक, अप्पर एक्स्ट्रीमिटी, चेस्ट, पेक्टोरल्स आणि अप्पर एक्स्ट्रीमिटी. इफ यू फोकस ऑन दिस, ऑटोमॅटिकली तुमचं जे ॲक्शन होणार आहे बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये खूप फरक पडतो. लीन फिजिक विल हेल्प यू, ओव्हरवेट विल ट्रबल यू, राईट. So dietary restrictions for those who are cricketers is also equally important. The same thing I want to ask about our seasonal players, the people who like to just play on Saturday, Sunday. What is you want to tell them की आपण काय करून ते इंजरीज आणि मंडेला ऑफिस परत बॉक्स क्रिकेट फार फेमस झालाय आणि IC नाही, अवॉइड फॉल सगळ्यात महत्वाचं. सोसायटीमध्ये मी बघतो पेशंट, कारण ते फॉल असतो आणि त्याच्यामुळे बॅकवरती इंजुरी झालेली असते. सम स्मॉल इंजुरी, सम स्मॉल फ्रॅक्चर्स. आय थिंक बी केअरफुल. एरिया ऑफ इम्पॅक्ट जरा बघा. सरफेस चांगलं असणं गरजेचं आहे की इफ यू आर प्लेइंग ऑन अ ग्राउंड यू आर स्टील बेटर, राईट. यू आर प्लेइंग ऑन मॅट स्टील बेटर, बट लॉट ऑफ पीपल आर प्लेइंग ऑन द रफ सरफेस लाईक सिमेंट सरफेस इन सोसायटीज. दॅट्स नॉट गुड. बी केअरफुल वेन यू आर प्लेइंग. सरफेस खूप महत्वाचा. येस, थँक्यू सो मच. इफ इन केस तुमच्याकडे काही प्रश्न असतील रिगार्डिंग क्रिकेट or your injuries, please let us know. Thank you so much. Thank you.